नमस्कार, मी स्नेहा सावंत तुमचं स्वागत करते आहे कर्जतवरून थेट. बरं, ही जागा मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल. ते म्हणजे हॉटेल रॉयल गार्डन आहे कर्जतमध्ये, जिथे मी मागे एकदा ऑक्टोबरमध्ये आय थिंक आली होती बारशाच्या निवेदनासाठी या हॉटेलमध्ये बँक्वेटमध्ये. आणि आता पुन्हा एकदा आलेली आहे. आज हॉटेल बुक केलेलं आहे कारण आपलं इव्हेंट आहे संध्याकाळी. आज आहे दिनांक 20 एप्रिल 2025, शनिवार आहे आज, आणि एंगेजमेंट आहे नियर बाय इथूनच. तर आपण त्यासाठी आज हा हॉटेल बुक केलेला आहे. आणि हे सुंदर असं हॉटेल आहे, व्ह्यू आहे खूप मस्त असा. खालती इथे लग्न सुरू आहे, आता सीझन सुरू आहे लग्नाचा. आणि हे तर आपला हा रूम आहे आपला. तर चला बघूया रूममध्ये कोणतरी आतमध्ये आहे ते तुम्हाला भेटेल आता रूममध्ये, आणि रूम टूर करूया आपण बेसिकली. सो हा आहे आपला रूम, सोफा, आणि हे सगळं आमचं सामान, बॅग्स वगैरे काढून ठेवलं आहेत. बसण्यासाठी खुर्ची, टेबल आहे, बेड आहे, आणि इथे आहे मम्मी. फायनली मम्मीचा डे आउट, सेकंड टाईम मम्मी आलेली आहे आता माझ्याबरोबर, आणि स्पेशली इव्हेंटसाठी. मम्मी कसं वाटतंय? मस्त मज्जा. AC खाली बसली आहे, एक नंबर. रूम पण अगदी तिला आवडला आहे. येस. तर आता नक्कीच नक्कीच. आणि हे आहे ते वॉशरूम आहे, हे इथे असं वॉशरूम आहे. ओके. त्यानंतर इथे बाहेर आहे बाल्कनी छोटीशी, जी आता मी बंद केली आहे. आणि बाहेर असं काही व्ह्यू नाही आहे, स्पेसिफिक ग्राउंड आहे. आणि हे असं मस्त रूम आहे इथे, छान असा. सो आपल्याला स्टे करायचं आहे आज रात्री इथे, कारण लेट आपण निघू नाही शकत, आणि म्हणूनच मम्मीसुद्धा सोबत आली आहे. टी व्हीसुद्धा आहे, जो बघणं होईल का माहिती नाही. इथे छान असं टेबल आहे जिथे आपण काही आपल्या गोष्टी ठेवू शकतो. आणि हा आहे मिरर, मला रेडी होण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि मस्त फोटोज पण येतील याच्यामध्ये. आणि इथे माझं सगळं सामान मी काढून ठेवलं आहे, आणि ते कपाटसुद्धा आहे. सो रेडी आहे संध्याकाळच्या इव्हेंटसाठी. आता थोडं आम्ही रिलॅक्स करू थोडंसं. आता आम्ही जेवू दुपारी, आणि मग संध्याकाळसाठी मला रेडी व्हायचं आहे, आणि मम्मी आहे सोबतच. सो चला, नंतर अजून भेटते तुम्हाला मी थोड्या वेळाने. CBC रेसिडेन्सी म्हणून हॉटेलचं नाव आहे हे, आणि हॉटेल रॉयल गार्डन हे हॉलचं वगैरे मला वाटतं नाव आहे ह्यांच्या बँक्वेटचं. तर आता आम्ही चाललो जेवायला. मम्मी झाली आहे रेडी. मम्मी डोरीचं आहेत ना हे कपडे? डोरी. सो रिसेंटली मम्मी मला डोरीच्या दुकानात घेऊन गेली होती, आणि तिचे चॉईसचे हे कपडे आहेत, डोरीमधून घेतलेले. छान आहे, छान आहे. इथे मागे लग्न सुरू आहे, आणि आम्ही चाललो आहे आता जेवायला. जे समोरच अपोजिट साईडला रॉयल गार्डनचंच हॉटेल रेस्टॉरंट आहे, एक्झॅक्टली ह्यांचंच आहे. तर तिथे आपण जेवणार आहोत जाऊन आता. सो मम्मीची मज्जा आहे आज, पण थोडंसं लाईट खाणार आहोत आम्ही. आता काय काय खाणार आहेत ते बघूया. मागचा व्ह्यू मम्मी म्हणते घे म्हणून, डोंगरचा मस्त वाटतं. येस. चल आता जाऊया. हॉटेल रॉयल गार्डन रेस्टॉरंट. व्हेज रेस्टॉरंट आहे. काय खाणार तू? रोटी खाणार? चिकन की व्हेज खाणार? व्हेजच आहे. व्हेज आता वाजलेले आहेत 12:15, आणि जेवून आपण थोडं रेस्ट करूया, आणि मग रेडी व्हायला लगेच घ्यायचं आहे आपल्याला. पालक पनीर मागवलेलं आहे आम्ही. आता आम्ही हॉटेल रॉयल गार्डनमध्ये जेवलो. व्हेज रेस्टॉरंट आहे बाय द वे, पण चांगलं जेवण होतं. पालक पनीर घेतलं होतं, अगदी घरच्यासारखं वाटलं, म्हणजे हेवी नाही वाटला पहिला बाईट घेऊन. सो तुम्ही जर इथून नियर बाय ट्रॅव्हल करत असाल किंवा इथे आला असाल, तर नक्की तुम्ही या प्लेसला व्हिजिट करू शकता. मी हायली रिकमेंड करते तुम्हाला. तर आई आणि मी झालो रेडी,
माझ्यासोबत आई पण रेडी झाली आहे, कारण आत्ता आपला इव्हेंट आहे, एंगेजमेंट आहे महाराष्ट्रीयन. चिपळूण आणि नाशिक असं कॉम्बिनेशन आहे त्यांचं. तर मम्मी काय म्हटलं सिम्पल ड्रेसवर, तर तू पण छान साडी घाल, तर ती पण रेडी झाली आहे. आणि मी माझी नेहमीची साडी खूप वेळा घातली आहे. साडी ह्या साडीला खूप विचारलं जातं आणि आज परत मी ती वेअर केली आहे. सारखी सारखी वेअर करते आणि अजून पण काही वेळा वेअर करणार आहे. सो हा आहे आमचा पूर्ण लुक. अशी दिसतोय आम्ही दोघीजणी आणि आम्ही रेडी झालो आहे. आणि आता आमची गाडी येईल आम्हाला न्यायला. आणि इथून जवळच ते रिसॉर्ट आहे, कर्जत रॉयल कॅम्प नावाचं, तिथे आम्ही जाणार आहोत. आणि 5चा टाईम आहे, तर त्या दरम्यान जाऊ आम्ही. आणि मग पुढचं सगळं तुम्हाला दाखवणारच आहे वेन्यूला गेल्यावरती. बाय द वे, मी ही गोष्ट सांगितलीच नाही की जी आजची ब्राईड आहे, नवरी आहे, ती इन्फ्लुएन्सर आहे. ओके, ट्रॅव्हलचे व्हिडिओज बनवते, ती रील्स बनवते आणि तिचे 1.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत इंस्टाग्रामवरती. मला हे स्वतःला माहिती नव्हतं. ऑर्डर डन झाल्यानंतर, ॲडव्हान्स मिळाल्यानंतर मला कळलं की असं असं आहे. सो मी पण शॉक आहे की ग्रेट, असं आपल्याला छान व्यक्ती मिळालेली आहे. सो आज ज्यांची एंगेजमेंट आहे दोघांची, तर आपण त्यांना भेटूया. केलंयस का नक्की? दिसते मी. आता आपण चाललो इव्हेंटला. सगळी तयारी झाली आहे आणि इथून इव्हेंट अगदी 5 मिनिटावर आहे. आता तर आम्हाला रिक्षा बुक केली आहे, आम्ही सांगून ठेवली होती आणि ती रिक्षा आता आम्हाला व्हेन्यूवरती घेऊन जाणार आहे. चला. हॅलो. सो व्हेन्यूला पोचलेली आहे मी. कर्जत रॉयल कॅम्प म्हणून नाव आहे, रिसॉर्टच आहे मला वाटतं हे, कारण इथे मला काही अशी घरं पण दिसत आहेत जिथे राहू शकतो आपण. आणि इथे हा सेटअप केला आहे सुंदर असा, जो मी दाखवते तुम्हाला आता. आणि खूप सुंदर सेटअप आहे. लॉनमध्ये पहिल्यांदाच अशी ऑर्डर आहे माझी. अजून मी व्यवस्थित दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने, पण आता मी वेट करते, बसली आहे. मी तर रेडी होऊन आली आहे, वाजलेत 5:10. ओके. सो क्लायंट किंवा गेस्ट वगैरे कोणी दिसत नाही आहे. मे बी क्लायंट रेडी होत असतील. सो बघू, पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे. हॅलो, नमस्कार. मी स्नेहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आज आहे 21 एप्रिल 2025, प्रेझेंट डे. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही एंडिंग बघितलं असेल. काल यायला खूप लेट झालं होतं रात्री. रिव्ह्यूज वगैरे आहेत सगळे त्याच्यामध्ये. काल कर्जतमध्येच होतो आणि आत्ता पण मी कर्जतमध्येच आहे. CBC रेसिडेन्सीमध्ये मी आज स्टे केला होता माझ्या आईबरोबर, कारण मला आता निघायचं आहे पनवेलच्या शोसाठी. हळदीचा शो आहे SR रिसॉर्टमध्ये 10 वाजता सकाळी. सो आता आम्ही कर्जत टू पनवेल जाणार आहोत ब्रेकफास्ट करून. तर चला आजचा रूमचं चेकआउट करूया. आणि सगळं बंदाबंद झालेली आहे आमची. आई साडी घालून येल्लो, कारण आज हळदीचं फंक्शन आहे, तर त्याच्यामुळे. तर हा आमचा रूम होता असा सुंदर. खूप चांगली अरेंजमेंट आहे आणि डेफिनेटली मी रिकमेंड करेन तुम्हाला. जर तुम्हाला CBD रेसिडेन्सीचा हा हॉल बुक करायचा असेल तर खूप स्पेशियस आहे. इथे बाल्कनी आहे बाहेर, जिथे मी गेलीच नाही आहे अजिबातच. असं बाहेर व्ह्यू आहे. सो आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा लोकल लोकांना जर आपण इन्क्वायरी करून विचारलं की इथे कुठे फूड चांगलं भेटतं, चांगलं जेवण वगैरे, तर ते नक्की सजेस्ट करतात. जसं ठाकूर हॉटेल त्यांनी सजेस्ट केलं होतं छोटंसं, आणि जिथे वडापाव, भजीपाव, मिसळपाव या सगळ्या गोष्टी मिळतात गरम गरम. आणि खरंच टेस्ट चांगली होती, म्हणूनच एवढी गर्दी दिसती आहे तुम्हाला. आणि वडापाव मी खाल्ला तिथे, भजीसुद्धा घेतली होती. तर नक्की भेट द्या जर तुम्ही या वेने जात असाल तर. आणि आजचा व्हेन्यू आहे SR रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट पनवेलमध्ये. सो हा असं रिसॉर्ट आहे, खूप सुंदर आहे. मी आतमध्ये ऑलरेडी बघून आली आहे. आणि आता क्लायंटचं काल एंगेजमेंट होतं, आज हळदी सेरेमनी आहे आणि आता ते पूल पार्टी करतायत बाय द वे. सो इथे बघा अरेंजमेंट सुरू आहे. इथे आपला सेटअप असणार आहे आणि तो थोडासा काही वेळामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि मग आपला इव्हेंट सुरू होईल. इथे मला वाटतं संध्याकाळी आज लग्न आहे त्याच क्लायंटचं. आत्ता सकाळी हळद आहे आणि संध्याकाळी लग्न आहे. बघूया कधी सुरुवात होते.
सो आता आम्ही हळदीच्या सेटअप साठी वेट करतो आहे आणि अजून लोक पण मस्त पूल पार्टी यांची करत होती. तर यायला काही रेडी नाही आहेत. रेडी होऊन आता वाजले आहेत 11. ओके, तर ह्यांना 10 वाजता सुरू करायचं होतं. 1 तास लेट झाला आहे ऑलरेडी. आणि त्यांचं संध्याकाळी लग्न पण आहे, त्याच्यामुळे त्याला लवकर कार्यक्रम उरकायचा आहे. बघूया कधी सुरू करतायत ते. आम्ही तर रेडी आहोत. मी माझ्या सगळ्या वस्तू आणि सगळं घेऊन रेडी आहे मी. आणि मी वेट करते आहे.